सकाळी सकाळी पूजा करून घेतली ना, घरात असं प्रसन्न वाटतं. त्यानंतर इथं रांगोळ काढायची राहिली होती. छोटीशीच रांगोळ काढत असते मी. इथे श्री पाया पाडण्यासाठी येतो आणि बरोबर त्या रांगोळीवर डोकं ठेवतो आणि रांगोळ मोडून जाते. मग त्यामुळे नुसतं स्वस्तिक काढत आणि मी इकडे व्हिडिओ काढतच होते, तरच इकडे दादू म्हणतो माझा पण व्हिडिओ काढत. सध्या तर आम्हाला हे वेळ लागले सूर्यनारायण नमस्कार. आता किती दिवस चालतं हे माहिती नाही. एके दिवशी मोबाईलमध्ये त्यानं बघितलं होतं. मला विचारतो हे काय करतात. म्हणलं सूर्यनारायण नमस्कार. तर म्हणतो मला पण शिकायचं आहे. म्हटलं चल मग प्रॅक्टिस करू. त्या दिवशीपासून आमची सुरू आहे प्रॅक्टिस. एकदा का आपण सकाळी उठल्यानंतर त्याला म्हटलं ना वागा एक्सरसाइज कर की लगेच तो सुरुवात करतो. झाल्यानंतर मला विचारणार जमलं का. हो जमलं असं म्हटल्यानंतर त्याला छान वाटतं. असं वाटतं मला येतंय बरं का. छान आहे. छान केली दादाने माझी चपाती. कर किती सुंदर आहे ना. हा छान 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 उचलून. मी रोज त्याला एक छोटीशी पोळी लाटण्यासाठी ठेवत असते. त्यानंतर मेथीची भाजी बनवली, त्याला आवडते. आणि नंतर जेवण झालं आणि घरातले सगळी कामं केले आणि दुपारच्या वेळेस आमचा निवांत अभ्यास सुरू असतो. 15 दिवस झाले मी त्याचा काही अभ्यासच घेतला नाही आणि त्याला काही शिकवलं पण नाही. कारण की तो आजारी होता आणि आजारी असला की कशातच लक्ष लागत नाही त्याचं. आणि माझंसुद्धा आतापर्यंत तर त्याला चॉकच पकडता येत नव्हता नीट सरळ. तर आता पण पकडता येत नाही, पण ओढतोय आडवी उभी रेष. आज जसं सांगितलं तसं करते. अजून एके ठिकाणी 2. अजून दादू ह्या चित्रामध्ये मला दाखव तू. हे कुठे छत्री कुठे छत्री. गुड. आणि व्यवस्थित हां टरबूज कुठे टरबूज. नाही ते काय माहिती का काय आहे ते. हां डमरोळ. आणि टरबूज कुठे मी तुला विचारलं. हां गुड गुड. ते टरबूज सांग मला त्याच्यातला नाही का दादू. लसूण काढा साईडला. लसूण नाही तर कांदे एक कोणतं पण काढून ठेवायचं साईडला. काय काढलं तू. अजून लसूणच सगळा लसूण साईडला काढून ठेव. जो लसूण तुला लसूण सांगितलं मी. लसूण जेवढा लसूण आहे का ते बाहेर काढून ठेवायचं. हां किती झाले ते 2. तो कांदा आहे. कांदा नाही काढायचा आपल्याला, लसूण काढायचं आहे. नुसतं लसूण काढून ठेव. गुड. ठेव लसूण काढून. अजून शोध त्याच्यात कुठे आहे का. असा असतो आमचा अभ्यास. थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं तरच त्याच्या डोक्यात बसतं. आणि खूप दिवस झाले त्याला काही शिकवलंच नाही आणि त्यामुळे तो विसरल्यासारखा झाला. नंतर सायंकाळचा स्वयंपाक तिचे पराठे बनवले आणि मस्त असं जेवण केलं.